राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मालदोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना। संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। देशातलं बँकिंग क्षेत्र मजबूत स्थितीत असून बँकांमार्फत होणाऱ्या कर्ज वाटपात सातत्यानं वाढ होत असल्याची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची माहिती। पुण्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवणार नितीन गडकरी। पायाभूत सुविधांच्या विकासामुळे 2030 पर्यंत पुणे देशाचं ग्रोथ इंजिन बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर घरात गणपती चित्रपटासाठी अभय जोधपूरकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी आज पी.व्ही. सिंधू आणि जपानची अकाने यामागुची यांच्यात होणार लढत। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेत्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्रीनंतर होणार लढत। 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडची फ्रान्सवर 6